नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुरु द्रोणाचार्य यांची गोष्ट, जिचं नाव आहे द्रोणाचार्य आणि एकलव्य. एकलव्य हा वनात राहणारा आदिवासी मुलगा होता. त्याला धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती. तो द्रोणाचार्य यांच्याकडे गेला, पण त्यांनी त्याला राजकुमार नसल्यामुळे शिकवण्यास नकार दिला. तरीही एकलव्य निराश झाला नाही. त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि तिला गुरु मानून स्वतःच सराव सुरू केला. तो रोज मेहनत करू लागला आणि काही दिवसांतच तो एक उत्तम धनुर्धर बनला. एके दिवशी द्रोणाचार्य आणि अर्जुन वनात आले. त्यांनी एकलव्याचे कौशल्य पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. द्रोणाचार्यांनी विचारले, तुझा गुरु कोण? एकलव्याने नम्रपणे त्यांची मूर्ती दाखवली. गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे उजवा अंगठा मागितला. एकलव्याने कोणतीही तक्रार न करता आपला अंगठा कापून अर्पण केला. ही कथा आपल्याला शिकवते की खरा शिष्य कोणत्याही परिस्थितीत आपल्या गुरुचा आदर करतो आणि मेहनतीने यश मिळवतो. गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.